श्री गुरुचरित्र अध्याय 52 एकपंचाशदध्याय सारे अवतरणिका नाम 250तमोऽध्याय। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतये नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभाय नमः, श्री नृसिंह सरस्वतये नमः, दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमः। ओम श्री गुरुदेव दत्तात्रेय चरणारविंदाभ्यां नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोते भावे सावधान गुरुचरित्राध्याय 51। ऐकोनी नामधारकाचे मन ब्रह्मानंदिनी मग्न पही, असे होणे गुरुचरित्रामृत नामधारक तटस्थ होत। अंगी घर्म पुलकांकित रोमांचही उठती, कंठ झाला सद्गदित, गात्रे झाले संकंपित, विवर्ण भासे लोकात, नेत्रे वाहती प्रेमधारा। समाधी सुखे न बोले, देह अणुमात्र न हाले, सात्विक अष्टभाव उदेले, नामधारक शिष्याचे। देखोनी सिद्ध सुखावती, समाधी लागली यासी म्हणते, सावध करावा मागुती लोकोपकारा कारणे। म्हणून हस्ते कुरवाळी ते प्रेम भावे आलिंगिते, देहावरी ये म्हणती ऐक बाळ शिष्योत्तमा। तू तरलासी भवसागरी, राहासी ऐसा समाधीस्त जरी, ज्ञान राहील तुझ्या उदरी, लोक तरती कैसे मग। या कारणे अंतःकरणी दृढता असावी, श्री गुरुचरणी बाह्य देहाची राटणी शास्त्राधारे करावी। तुवा विचारिले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी, तापत्रयात करी हानी ऐशी अनुपम्या प्रगटली। तूज मुळे आम्हा आठवले, तुवा आम्हा भरवे केले, त्वामी एकाग्रत्वे ऐकेले, आता हेच विस्तारी। नामधारकाईशी आपरी, सिद्ध सांगती परोपरी, मग तो नेत्रोन्मिलन करी, कर जोडोनी उभा ठाके। म्हणे कृपेचे तारू, तुझी या विश्वास आधारू, भवसागर पैल पारू, तुझी करिसी श्री गुरुराया। ऐसे नामधारक विनवीत, सिद्धाचे चरणी लागता, म्हणे श्री गुरुचरित्रामृत अवतरणिका मज सांगा। या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृते, भक्तजनांची मनोवृत्ती बुडी देवोनी स्थिरावली। मी अतृप्त आहे अजूनी, हेची कथा पुन्हा सुचवोनी, अक्षयामृत पाजूनी, आनंद सागरी मज ठेवा। बहु औषधींचे सार काढून, त्रैलोक्य चिंतामणी रसायन, संग्रह करीती विचक्षण, तैसे सार मज सांगा। ऐकोनी शिष्याची प्रार्थना, आनंद सिद्धाची या मना, म्हणती बाळका तुझी वासना, अखंड राहू श्री गुरुचरित्री। श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता अवतरणिका, प्रथम पासून सारांशनिका 51 अध्यायापर्यंत। प्रथमाध्यायी मंगलाचरण, मुख्य देवतांचे असे स्मरण, श्री गुरुमूर्तींचे दर्शन भक्तां प्रति जाहले। द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्ती, 4 युगांचे भाव कथिते, श्री गुरुसेवा दीपका प्रति घडली ऐसे कथियेले। नामधारका अमरजा संगमा, श्री गुरुनेती आपुले धामा, अंबरीश दुर्वास यांचा महिमा तृतीयाध्यायी कथियेला। चतुर्थाध्यायी अनसूये प्रति छळावया त्रयमूर्ती येती,
परितीयेचे पुत्र होती स्तनपान करती आनंदे पंचमी श्री दत्तात्रय धरी स्वय अवतार पिठापुरी श्रीपाद श्रिया वल्लभ नामधारी तीर्थ यात्रेसी निघाले सहाव्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णे विघ्नेश्वर विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा संख्यांतराया प्रति गौतम सांगत चांडाळे उद्धरिले अकस्मात 7व्या अध्यायी वर्णिते माता पुत्र जीव देत होती तयां प्रति गुरुकथा सांगती शनी प्रदोष व्रत देती ज्ञानी करती अष्टमी 9वाध्यायी रजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढती गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मण तस्करा वधिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदारी एकादशी अवतरले 12 माते प्रतिज्ञान कथून पुत्र देते काशी क्षेत्री संन्यास घेते यात्रा करीती उत्तरेचे माता पित्यांते करंजपुरे भेटून येती गोदातीरे कुक्षी व्यथेच्या विप्रावरी कृपा करीती त्रयोदशी क्रूर यवनाचे करुणी शासन सायं देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुण 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्ती तीर्थे सांगती शिष्यां प्रति यात्रे दौडून गुप्त होती वैजनाथी श्री गुरु षोडशी ब्राह्मण गुरु भक्ती कथून दिदली ज्ञान शक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रति भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण जीवाचे दून करियार्पण त्यास श्री गुरूंनी विद्या देऊन धन्य केला सप्तदशी घेवडा उपटून या दरिद्रियाचा कुंभ दिदला हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा 18ध्यायात औदुंबराचे करुणी वर्णन योगिनींस देऊनी वरदान गाणगापुरास आपण 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिदले तिजला 2 एक मरता कथित ज्ञान सिद्ध रूपे 20व्यात तेची कथा 21 प्रेत आणि औदुंबरापाशी श्री गुरु येऊन तेथे निशी पुत्र उठविते कृपाळू भिक्षा दरिद्रिया घरी घेती त्याची वंद्या महिषी होती ती करुण दुग्धवती 22व्यात वर दिदला 23व्या श्री गुरु सराजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षस त्रिविक्रम करी श्री गुरु निंदा भेटो जाती त्रिविक्रमा दाविते विश्वरूप महिमा विप्र लागे श्री गुरुपाद पद्म 24व्यात वर देते म्लेच्या पुढे वेद म्हणते विप्रते त्रिविक्रमा छळते त्याला घेऊन सांगाती गुरुपाशी आला 25 26व्यात दया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेद रचना त्यागा म्हणती वाद कल्पना परिते उन्मत्त नायकती 27 आणून पतिता विप्रांस वेदवाद करिता कुंठित करुणी शापग्रस्ता ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्म सांगोनी कथा पुनरपि देऊनी पतितावस्था गृहा प्रति दौडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथित गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेव हा इतिहास तयांतची 30 पती मरता तयाची स्त्री करी बहु आकांता 30 श्री गुरुनाना कथा कथून शांत पाहती 31व्या तेची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधिता ते स्त्री आहे ते जगद्गुरु
सहगमनी निघता सती श्री गुरुस झाली नमस्कारी ते, आशीर्वाद देऊन तिचा पती 32व्यात उठवेला. 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुकुट मरकड दोघे जण, वैष्णव्येश कथन करीती रायात पराशर. रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण, राजपुत्र केला संजीवन, नारद भेटले रायादे. 35 प्रसंगांत कचदेवयानी कथा वर्तत, आणि सोमवार व्रत सीमंतिनीच्या प्रसंगे. 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियाने नेले परान्न भोजना, कंटाळून धरिती श्री गुरुचरणा त्याला कर्म मार्ग सांगते. 37 नाना धर्म विप्रा सांगोनी ब्रह्म कर्म, प्रसन्न होऊन वर उत्तम देती श्री गुरु दयांते. 38 भास्कर ब्राह्मण तिघांपुरते शिजवी अन्न, जेविले बहुत ब्राह्मण आणि गावचे शूद्रादी. सोमनाथाची गंगा युवती 60 वर्षांची वंध्या होती, 30 दिदली पुत्र संतती. 39वे अध्यायी. नरहरी करवे शुष्क काष्ठा, अर्जवून दवडिले त्याच्या कुष्ठा, शबर कथा शिष्य वरिष्ठा. 40व्यात सांगती. 41 सायं देवा हस्ते घेती श्री गुरुसेवा, ईश्वर पार्वती संवाद परवा काशे यात्रा निरूपण. पुत्र कलत्रेंसी सायं देव येऊन करीती श्री गुरुस्तव, त्याला कथिती यात्रा भाव वरही देती. 41 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत, तेची कथा सायं देवा व्रत सांगून व्रत करवेते. 43 तंतुकार भक्तासी श्री पर्वताहून क्षणेसी, शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथियली. 44 कुष्टी ब्राह्मण आला तुळजापुराहून, त्याला करोनी संगमी स्नान, कुष्ठ नासूनी ज्ञान देती. कल्लेश्वर ही परगे ग्रामास श्री गुरु भेटती, नरहरी कवीस आपुला शिष्य करीती त्यास. 45 अध्यायी. 46 दिवाळी सण गुरुसी आमंत्रिती 7 जण, तितुकी रूपे धरून आपण गेले मठी हिराहिले. 47 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापून टाकीती, शतगुण पिकवून पुढती आनंद विलेता याते. 48 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म्य कथीती, स्नान करून दौडीती कुष्ठदैवर्जिती रत्नाबाईचे. ईश्वर पार्वती संवाद शुद्ध, मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध, नामधारका सांगेन सिद्ध. 49वे अध्यायी. म्लेच्छाचा स्फोटक दौडी ती भक्ती स्तव त्याचे नगरा जाती, पुढे श्री पर्वती भेटो म्हणते. 50वे अध्यायी. 51 गुरुमूर्ती देखून या क्षिती पाप प्रवृत्ती, उपद्रवेतील नाना याती म्हणून गुप्त रूपे राहावे. ऐसा करुणी निर्धार शिष्यांची सांगती गुरुवर, आज आम्ही जाऊ पर्वतावर मल्लिकार्जुन यात्रेसी. ऐसे ऐकून भक्तजन मनी होती अति उद्विग्न, शोक करीते आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती. इतुके पाहून गुरुमूर्ती वरद हस्त तया कुरुवाळ येते, मदभजनी धरा आसक्ती मठधामी राहून या. ऐसे बोधून शिष्यांचे गुरु गेले कर्दळी वनासी, नावे कमुखे सांगून गोष्टीसी निजानंदी निमग्न होती. ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र, त्यातील 51 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागे. सिद्ध म्हणे नामधारका तुझ कथिले अवतरणिका, श्री गुरु गेले वाटती लोका, परी श्री गुरु गुप्त असते गाणगापुरी. कलियुगी अधर्म वृद्धी पावले म्हणून श्री गुरु गुप्त झाले, भक्त जनाला जैसे पहिले तैसेच भेटती अद्यापी. हे अवतरणिका सिद्धमाला
श्री गुरु भेटती जपे त्याला, जैसा भावार्थ असे आपुला तैसे कार्य संपादिते. नामधारका तू शिष्य भला, अवतरणिकेचा प्रश्न केला, म्हणून इतिहास सारांशाला पुन्हा वदलो सत्शिष्या. पूर्वी ऐकिले असेल कानी, त्यात तात्काळ येईल ध्यानी, इतरा इच्छा होईल मनी श्री गुरुचरित्र श्रवणाची. ऐसी ही अवतरणिका जाण तू, तुझ कथेले कथांची खूण, इचे सतत करिता स्मरण कथानुक्रमे स्मरतसे. ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी, विनवी तसे कर जोडोनी तुझे वचने सर्व सिद्धी. आता से विनवणी श्री गुरु सप्ताह पारायणी, किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया. सिद्ध म्हणती नामधारका तुवा प्रश्न केला निका, परोपकार होईल लोका तुझ्या प्रश्न करून या. अंतःकरणा सदा पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र, सौख्य होय इह परत्र दुसरा प्रकार सांगेन. सप्ताह वाचा वयाची पद्धती तुझ सांगो यथास्थिती, शुचिरभूत होऊनी शास्त्ररीती सप्ताह करिता बहुपुण्य. दिनशुद्धी भरवे पाहून आवश्यक स्नान संध्या करून, पुस्तक वाचावयाचे स्थान रंगवल्यादी शोभा करावी. देशकालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरूंचे पूजन, यथोपचारे करून ब्राह्मणांसही पूजावे. प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान, अतत्वार्थ भाषणी धरावे मौन. कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान. देव ब्राह्मण वडिला वंदून, पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावा. सप्तसंख्याध्याय प्रथम दिनी, अष्टादश द्वितीय दिनी, अष्टाविंशति तृतीय दिनी, चतुर्थ दिवशी 34 पै, 37 पर्यंत 5वे दिनी, 43 वरी 6वे दिनी, सप्तमी 51 वाचोनी अवतरणिका वाचावी. नित्यपाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन, श्री गुरु ते नमस्कारून उपाहार काही करावा. या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमिशयन, सारांश शास्त्राधारे करून शुचिरभूत असावे. एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन, यथाशक्ती दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे. ऐसे सप्ताह अनुष्ठान करिता होय श्री गुरु दर्शन, भूत प्रेतादि बाधा निरसन, होऊनी सौख्य होतसे. ऐसे सिद्धांचे वचन ऐकोनी नामधारक लागे चरणी, म्हणे बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया. श्रोते म्हणते वंदोनी पायी, श्री गुरु केली बहुन भलाई. बाळकामृत पाजी आई तैसे आम्हा पाजिले, प्रति अध्याय एक ओवी ओविली रत्नमाळा भरावी. मनाचे कंठी घालिता पदवी सर्वार्थाची पावती. सिद्धांचे वचन रत्न खाणी, त्यांतून नामधारक रत्ने आणि. 51 भरोनी रांजणी भक्त याचका तोष विले, किंवा सिद्ध हा कल्पतरू नामधारक पसरीला करू. यांचा करोनी परपकार भक्तांकरिता बहु केला, किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक. मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षला. तेणे भक्ता अभक्ता फुकाचा
सकळा लाभ झाला अमृताचा, हृदय कोशी खळजनांचा. पाषाण समही पाजरे श्री गुरुरायांचे धरू चरण, सिद्ध मुनी ते करू वंदन, नामधारका करू नमन, ऐसे गरी नारायण. श्री गुरुरूपी नारायण विश्वंभरा दिनधारण, आपणा आपुले दाऊनी गुणा, गुरु शिष्य रूपे क्रीडसी. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे एकपञ्चाशदध्याय सारे, अवतरणिका नाम द्विपञ्चाशत्तमोऽध्यायः. ओवि संख्या 105 श्री गुरुचरित्रं संपूर्णम्. एकंदर ओवी संख्या 7385 अधिक 105. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. यथार्थ श्री गुरुचरित्र 51 अध्यायांचे सार अशी श्री गुरुचरित्राची अवतरणिका नाम अध्याय 52वा. नामधारक समाधीत समरस. संपूर्ण गुरुचरित्र ऐकून नामधारक समाधीत समरस झाला, लीन झाला. गुरुचरित्रामृत सेवन करून तो तटस्थ झाला. त्याच्या सर्वांगावर घामाचे बिंदू येऊन रोमांच उभे राहिले. त्याचा कंठ भरून आला, गात्रांना कंप सुटले, शरीर विवर्ण झाले, डोळ्यातून प्रेमाच्या धारा वाहू लागल्या. तो या भाव समाधीत इतका तल्लीन झाला होता की तो बोलेनासा झाला. त्याचा देह स्थिर झाला. त्याचे सात्विक अष्टभाव उत्पन्न झाले. हे पाहून सिद्ध मुनींना संतोष झाला. ते म्हणाले, शिष्याला समाधी लागली, लोकोपकाराकरिता याला सावध करावे. असे म्हणून त्यांनी नामधारकाला प्रेमाने कुरवाळले, आलिंगन दिले व म्हणाले, हे बाळा, तू आता शुद्धीवर ये. तू भवसागर तरुण गेलास, पण असाच तू जर समाधी सुखात राहिलास तर तुला प्राप्त झालेले ज्ञान तुझ्याजवळच राहील. मग लोकांचा उद्धार कसा होईल? म्हणून मनात श्री गुरुचरणावर अपार श्रद्धा ठेवावी, पण बाह्य वागणूक मात्र शास्त्राधारे ठेवावी. तू आम्हाला विचारले म्हणून आम्हाला अमृतमय वाणी आठवली. अरे, ती अशी अप्रतिम प्रगट झाली की ती आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिवैदिक अशा तिन्ही तापांचा, दुःखांचा नाश करील. ही वाणी तुझ्यामुळे मला आठवली. तू आमच्यावर उपकार केलेस. तू ही एकाग्र मनाने श्रवण केलेस. आता हेच विस्तारून लोकांना सांगा, असे सिद्ध मुनींनी सांगितले. तेव्हा नामधारकाने हळूहळू डोळे उघडले व उभा राहून हात जोडून नमस्कार केला व म्हणाला, हे गुरुराया, तुम्हीच कृपारूपी नौका आहात. तुम्हीच या विश्वाचा आधार आहात. भवसागर पार करून पैल तीरावर नेणारेही तुम्हीच आहात. असे म्हणून नामधारक सिद्ध मुनींच्या चरणावर नतमस्तक झाला. तो पुढे म्हणाला, हे स्वामी, मला गुरुचरित्राचा अध्यायवार कथांचा सार अर्थात अवतरणिका सांगा. अमृताहून परमश्रेष्ठ अमृत म्हणजे गुरुचरित्रामृत होय. भक्तगणांची मनोवृत्ती तिथेच स्थिरावली. अजूनही माझे मन अतृप्त आहे. हीच कथा पुन्हा सांगून अक्षय असे कथामृत पाजून आनंद सागरात मनसोक्त आस्वाद घेऊ द्या. जसे पुष्कळ औषधींचा सार काढून त्रैलोक्य चिंतामणी नावाचे श्रेष्ठ रसायन शहाणे लोक तयार करतात, तसे मला कथेचे थोडक्यात सार सांगा. शिष्याची प्रार्थना ऐकून सिद्धाच्या मनाला आनंद झाला. ते म्हणाले, हे शिष्या, गुरुचरित्रावर तुझी अशीच निष्ठा सदैव राहो. आता श्री गुरुचरित्राचे प्रथम अध्यायापासून 51व्या अध्यायापर्यंत सारांश अर्थात अवतरणिका सांगतो. ऐक. अवतरणिका. पहिल्या अध्यायात मंगलाचरण असून सर्व मुख्य देवतांचे स्मरण केले आहे. नामधारकाला गुरुमूर्तीचे दर्शन झाले. दुसऱ्या अध्यायात ब्रह्माची उत्पत्ती आणि 4 युगांचे स्वभाव सांगितले आहेत.
दीपकाने गुरुसेवा कशी केली आणि त्याला ती कशी पावली ते सांगितले आहे. 3ऱ्या अध्यायात नामधारकाला श्री गुरु अमरजा संगमावर आपल्या स्थानी नेतात व अंबरीश आणि दुर्वास ऋषी यांची कथा सांगतात. 4थ्या अध्यायात दत्तात्रेय जन्माची कथा सांगितली आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश हे सती अनसूयेची परीक्षा पाहण्यासाठी येतात आणि तिचे पुत्र होऊन स्तनपान करतात. 5व्या अध्यायात स्वतः दत्तात्रेयांनी पिठापुरात श्रीपाद श्री वल्लभ नावाने अवतार घेतला. श्रीपाद श्री वल्लभ तीर्थयात्रेला निघाले असे कथानक आहे. 6व्या अध्यायात रावण लिंग घेऊन लंकेस जात असताना श्री गणेशाने त्याला विघ्न आणून शिवलिंग स्थापना गोकर्ण येथे केली, हे कथानक आहे. 7व्या अध्यायात गौतम ऋषी राजाला गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगतानाच चांडाळ स्त्रीच्या त्या क्षेत्रात कसा उद्धार झाला हेही कथानक सांगितले आहे. 7व्या अध्यायात माता पुत्र जीव देत होते तेथे श्रीपाद श्री वल्लभ यांनी शनी प्रदोषाची कथा सांगितली. मुलाला ज्ञानी केले व तिला उत्तम पुत्र प्राप्तीसाठी शनी प्रदोष व्रत करण्यास सांगितल्याचे कथानक आहे. 9व्या अध्यायात श्रीपाद यांचा जो रजक शिष्य होता त्याच्या इच्छेप्रमाणे पुढील जन्मी राजा होशील असा आशीर्वाद दिला. पुढे दर्शन देऊ असे म्हणून ते अदृश्य झाले. 10व्या अध्यायात चोराने भक्त ब्राह्मणाला मारले म्हणून श्रीपाद श्री वल्लभ यांनी चोरांचा वध करून भक्ताला जीवदान दिले असे कथानक आहे. 11व्या अध्यायात कारंजा येथे माधव आणि अंबा यांना नृसिंह सरस्वती हे पुत्ररत्न झाले, हे कथानक दिले आहे. 12व्या अध्यायात नृसिंह सरस्वती स्वामी यांनी मातेला ज्ञान सांगून 2 पुत्र दिले. त्यांनी काशी क्षेत्री जाऊन संन्यास घेतला व उत्तरेची यात्रा केली असे कथानक आहे. 13व्या अध्यायात नृसिंह सरस्वती स्वामी यांनी कारंजा येथे माता पित्यांची भेट घेतली. गोदावरीतील पोटशुळाची व्याधी असलेल्या ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले ते कथानक आहे. 14व्या अध्यायात क्रूर यवनाला शासन करून सायम देवाला वरदान देऊन कृपा केली, हे कथानक आहे. 15व्या अध्यायात श्री गुरूंनी शिष्यांना तीर्थयात्रेस पाठविले व ते वैद्यनाथ येथे गुप्त झाले, ते कथानक आहे. 16व्या अध्यायात श्री गुरूंनी ब्राह्मणाला गुरुभक्तीचा महिमा सांगून ज्ञानशक्ती दिली व ते भुवनेश्वरी देवीजवळ बिल्लवडीला आले. 17व्या अध्यायात भुवनेश्वरी देवीला मूर्ख ब्राह्मणाने जीभ कापून अर्पण केली, त्याला स्वामींनी विद्या देऊन धन्य केले असे कथानक आहे. 18व्या अध्यायात दरिद्री ब्राह्मणाच्या घरासमोरील घेवडा उपटून त्याला सोन्याचा हंडा दिला असा गुरुमहिमा सांगितला आहे. 19व्या अध्यायात औदुंबराचे वर्णन करून योगिनीस वरदान दिले व स्वामी गाणगापूरला आले असे कथानक आहे. 20व्या अध्यायात एका स्त्रीला ब्रह्मपिशाच्यापासून होणाऱ्या त्रासापासून मुक्त करून 2 पुत्र दिले. नंतर एक मुलगा मरण पावला असता तिला सिद्ध रूपाने ज्ञानोपदेश केला. 21व्या अध्यायात तीच कथा पुढे सांगितली आहे. त्या मुलाचे प्रेत औदुंबरापाशी आणले, तेथे श्री गुरूंनी येऊन तिच्या पुत्राला जिवंत केले असे कथानक आहे. 22व्या अध्यायात दरिद्री ब्राह्मणाच्या घरी श्री गुरूंनी भिक्षा घेतली व त्याच्या वांज म्हशीला गुरुकृपेने दूध आले असे कथानक आहे. 23व्या अध्यायात राजाने श्री गुरूंना गाणगापूरला नेले, तेथे त्यांनी राक्षसाचा उद्धार केला. तसेच त्रिविक्रमाने गुरुनिंदा केली असे कथानक आहे. 24व्या अध्यायात श्री गुरु त्रिविक्रमाला भेटावयास गेले, त्याला विश्वरूप दाखविले, तेव्हा तो मुनी गुरुचरणी लागला असे कथानक आहे. 25व्या अध्यायात म्लेच्छ राजासमोर वेद पठण करणारे ब्राह्मण त्रिविक्रमाचा छळ करतात. त्यांना घेऊन त्रिविक्रम गुरुजवळ गाणगापूरला आला असे कथानक आहे. 26व्या अध्यायात श्री गुरूंनी त्या मदोन्मत्त ब्राह्मणांना वेद रचना सांगून वादविवाद कल्पना सोडून देण्यास सांगितले, पण त्यांनी ते ऐकले नाही असे कथानक आहे. 27व्या अध्यायात एका पतिताला आणून त्या मदोन्मत्त ब्राह्मणांसोबत वेदवाद करवून पराभव करवितात.
मग त्या विप्रांना शाप देऊन ब्रह्मराक्षस करतात असे कथानक आहे. 28व्या अध्यायात त्या पतिताला धर्म अधर्माच्या गोष्टी सांगून पुन्हा त्याला त्याच्या मूळ अवस्थेत आणून घरी पाठविले असे कथानक आहे. 29व्या अध्यायात त्रिविक्रमाला भस्म महिमा कथन केला, वामदेवाने राक्षसाचा उद्धार केला हे कथानक आहे. 30व्या अध्यायात एका स्त्रीचा पती मरण पावला असता त्या स्त्रीला नाना कथा सांगून शांत करण्याचा प्रयत्न केला. 31व्या अध्यायात तेच कथानक असून त्या स्त्रीला पतिव्रतेचे धर्म व सती जाण्याची रीत सांगितली. 32व्या अध्यायात तीच कथा पुढे आहे. तीच स्त्री सगमगमनाला निघाली असता तिने गुरूंना नमस्कार केला तेव्हा आशीर्वाद देऊन तिच्या पतीला जीवदान दिले असे कथानक आहे. 33व्या अध्यायात रुद्राक्ष धारण करणारे कोंबडा, वानर आणि महानंदा वेश्येची कथा कथन केली आहे. 34व्या अध्यायात रुद्राध्याय महिमा वर्णन करून राजपुत्राला जीवित केले, राजाला नारद भेटले असे कथानक आहे. 35व्या अध्यायात कचदेवयानी कथानक आहे. तसेच सीमंतिनीला सोमवार व्रत सांगितले ते कथानक आहे. 36व्या अध्यायात ब्रह्मनिष्ठ व परान्न न घेणाऱ्या ब्राह्मणाला त्याच्या स्त्रीने परान्न भोजनाला नेले. नंतर ती श्री गुरूंना शरण आली व गुरुचरण धरले तेव्हा स्वामींनी विप्र दंपतीला कर्ममार्ग कथन केला. 37व्या अध्यायात विप्राला नाना धर्म व ब्रह्मकर्म सांगून उत्तम वर दिला हे कथानक आहे. 38व्या अध्यायात भास्कर ब्राह्मणाने तिघांपुरते अन्न शिजविले पण त्यात गावातील सर्व मंडळींनी यथेच्छ भोजन केले असे कथानक आहे. 39व्या अध्यायात सोमनाथाची भार्या गंगा नावाच्या 60 वर्षाच्या वांझ स्त्रीला पुत्र संतती दिली हे कथानक आहे. 40व्या अध्यायात नरहरीकडून सुकलेल्या लाकडास पाणी घालून आराधना करविली व त्याचे कुष्ठ नाहीसे केले. तसेच शबर कथा येथे सांगितली आहे. 41व्या अध्यायात सायमदेवाकडून श्री गुरूंनी सेवा घेतली. ईश्वर पार्वती संवाद, काशी यात्रा निरूपण, सायमदेवाची कुटुंबासह श्री गुरूंची भेट व त्याला श्री गुरूंनी आशीर्वाद दिला हे कथानक आहे. 42व्या अध्यायात कृष्णाने धर्मराजाला अनंत व्रत करावयास सांगितले तेच व्रत सायमदेवाला सांगितले हे कथानक आहे. 43व्या अध्यायात तंतुकार भक्ताला क्षणात श्री पर्वत दाखवून शिवरात्री व्रताचे महत्व सांगताना त्याला विमर्शन राजाची पुण्यकथा सांगितली हे कथानक आहे. 44व्या अध्यायात तुळजापुराहून कुष्ठी ब्राह्मण आला होता. त्याला संगमी स्नान करवून त्याचे कुष्ठ नष्ट केले व ज्ञानी केले ते कथानक आहे. 45व्या अध्यायात कल्लेश्वर हिपरगे ग्रामात श्री गुरु नरहरी कवीला भेटले, त्याला आपला शिष्य केले ते कथानक आहे. 46व्या अध्यायात श्री गुरूंना 7ही शिष्य दिवाळीसाठी आमंत्रण देतात. स्वामी तितकी रूपे घेऊन जातात व मठातही राहतात हे कथानक आहे. 47व्या अध्यायात एका पर्वतेश्वर नावाच्या भक्ताला त्याच्या शेतीतील जोंधळा कापून टाकण्यास सांगितले. पुढे त्याच शेतात शतगुणे जोंधळा पिकवून त्याला सुखी केले हे कथानक आहे. 48व्या अध्यायात अमरजा संगम महात्म्य सांगितले आहे. स्नान करवून रत्नाबाईचे कुष्ठ नष्ट करविले. 49व्या अध्यायात ईश्वर पार्वती संवाद गुरुगीता सिद्धांनी नामधारकाला सांगितली ते कथानक आहे. 50व्या अध्यायात म्लेच्छ राजाचा पोड नष्ट केला. भक्तिस्तव त्याने आपल्या नगरात नेले. पुढे श्री पर्वतावर राजाला भेटण्याचा शब्द दिला हे कथानक आहे. 51व्या अध्यायात कलियुगात पाप फार वाढले व नाना धर्माचे लोक येऊन उपद्रव करतील म्हणून गुप्त राहण्याचा विचार केला. तसेच शिष्यांना मल्लिकार्जुन यात्रेस जातो असे सांगितले. भक्तांना वाईट वाटले तेव्हा श्री गुरूंनी प्रेमाने कुरवाळून सांगितले की तुम्ही दृढ भक्ती ठेवा, मी येथे मठातच गुरु गुप्त रूपाने राहणार आहे असे सांगून श्री गुरु कर्दळी वनात गेले.
नावाड्यामार्फत आपण गेल्याच्या खुणा कळवितात आणि आपण निजानंद समाधीत जातात असे कथानक आहे. श्री गुरुचरित्र पारायण विधी. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, असे हे गुरुचरित्र अपार आहे. या अनंत कथा परम पवित्र आहेत. त्यातील फक्त 51 अध्याय तुला कथन केले. ही अवतरणिका मी तुला सांगितली. लोकांना वाटते की गुरु गेले, पण तसे नसून ते सूक्ष्म व गुप्त रूपाने गाणगापुरातच आहेत. कलियुगात अधर्माचे प्रकार फार वाढले म्हणून श्री गुरु गुप्त झाले. भक्तगणांना जसे पाहिले तसे अजूनही भेटतात. ही अवतरणिका म्हणजे एक सिद्ध मालाच आहे. ती म्हणणाऱ्याला श्री गुरु भेटतात. जशी भक्ती असेल, श्रद्धा असेल, तशी सिद्धी प्राप्त करून देतात. हे नामधारका, तू एक चांगला शिष्य आहेस. तू अवतरणिका सांगायाची विनवणी केलीस म्हणून मी थोडक्यात गुरुचरित्राचा सारांश सांगितला. हे सत्शिष्या, ज्यांनी गुरुचरित्र श्रवण केले असेल त्यांना या अवतरणिकेवरून तत्काळ समजून येईल. इतरांना गुरुचरित्र श्रवणाची इच्छा जागृत होईल. ही अवतरणिका म्हणजे तुला कथांची खूणच सांगितली आहे. हिचे सतत स्मरण करीत राहिल्यास कथा अनुक्रमाने आठवते. असे सिद्ध मुनींनी सांगितले तेव्हा नामधारक हात जोडून म्हणाला, तुमच्या वचनाप्रमाणे सर्व कार्य सिद्धीस जातात. आता माझी एक प्रार्थना आहे की श्री गुरु सप्ताह पारायणात रोज किती अध्याय वाचावे ते मला सांगावे. तेव्हा सिद्ध मुनी नामधारकाला म्हणाले, हे शिष्या, तू चांगला प्रश्न केलास. तुझ्या या प्रश्नामुळे लोकांवर उपकारच होतील. अंतःकरण पवित्र असताना नेहमी गुरुचरित्र वाचावे. त्याने ऐहिक व पारलौकिक असे दोन्ही कल्याण होते. दुसरा प्रकार म्हणजे सप्ताह वाचावयाची पद्धत कशी ते मी तुला सांगतो. यथाविधी शुचिर्भूत होऊन सप्ताह केल्यास पुष्कळ पुण्य लाभते. चांगला दिवस पाहून आवश्यक स्नान संध्या करावी. पुस्तक वाचावयाच्या ठिकाणी रांगोळी वगैरे काढून ती जागा सुशोभित करावी. देश काल इत्यादींचा संकल्प करावा. गुरुचरित्राच्या पुस्तकाला गुरु समजून त्याचे पूजन करावे. नंतर ब्राह्मणाचे पूजन करावे. प्रथम दिवसापासून बसावयाचे एकच स्थान असावे. अनावश्यक अथवा व्यावहारिक भाषण करू नये. ब्रह्मचर्य पाळावे. दीप प्रज्वलित करून शोभा करावी. देव, ब्राह्मण, वडील मंडळींना वंदन करून पूर्वेस किंवा उत्तरेस तोंड करून बसावे व वाचनास आरंभ करावा. पहिल्या दिवशी 9 अध्याय वाचावे. दुसऱ्या दिवशी 21 अध्यायापर्यंत, तिसऱ्या दिवशी 29 अध्यायापर्यंत, चौथ्या दिवशी 35 अध्यायापर्यंत, पाचव्या दिवशी 38व्या अध्यायापर्यंत, 6व्या दिवशी 44व्या अध्यायापर्यंत व 7व्या दिवशी 51 अध्याय वाचून अवतरणिका वाचावी. पाठ पूर्ण झाल्यावर रोज उत्तर पूजा करावी. उत्तरांग पूजन. श्री गुरूंना नमस्कार करून फलाहार करावा. या प्रकारे 7 दिवस आचरण करावे. रात्री जमिनीवर झोपावे. सारांश शास्त्रानुसार व्रतस्थ पवित्र असावे. अशा प्रकारे 7 दिवस झाल्यावर ब्राह्मण सुवासिनी यांना जेवायला घालावे व यथाशक्ती दक्षिणा देऊन संतुष्ट करावे. असे सप्ताहात अनुष्ठान केल्यास गुरुदर्शन होते. भूत प्रेत बाधा यांचा नाश होतो आणि सुख समृद्धी प्राप्त होते. असे सिद्धाचे वचन ऐकून नामधारक सिद्धाच्या चरणी लागला व म्हणाला, गुरुराया, तुम्ही या बालकाची इच्छा पूर्ण करून कृतकृत्य केले. श्रोते, यावेळी श्री गुरूंचे अर्थात सिद्ध मुनींना वंदन करून म्हणाले, हे गुरुस्वामी, आपण मोठे नवल केले. बालकाला आई अमृत पाजते तसे आपण आम्हाला श्री गुरुचरित्र रूपी अमृत पाजले. प्रत्येक अध्यायासाठी एक एक ओवी रचून सर्व अध्यायांची ओवी रूपी रत्नमाला तयार केली. ती माळ मनाने कंठात धारण केली तर सर्वस्व प्राप्त होईल. त्याला काय कमी आहे? सिद्धाचे वचन ही रत्नाची खूण असून
त्यातून नामधारकाने एक एक रत्न करून अध्यायरूपी 51 रत्ने रांजणात भरली आणि याचक भक्तगणांना ती रत्ने देऊन संतुष्ट केले. किंवा सिद्ध हाच जणू कल्पतरू असून नामधारकाने हात पसरला व याचना करून त्याने इतर सर्व भक्तगणांवर उपकारच केला. किंवा सिद्ध मुनी हे मेघ असून नामधारक हा चातक शिष्य त्याने चोच उघडून मेघाला एक बिंदू मागितला, पण मेघांनी अर्थात सिद्ध मुनींनी वर्षाव केला. त्यामुळे भक्त व अभक्त या सर्वांनाच अनायासे सहज कथा मंत्राचा लाभ झाला आहे. जे दुष्ट स्वभावाचे लोक आहेत त्यांचे पाषाण हृदयही पाझरले. हे नारायणा, तू आता माझ्यावर अशी कृपा करावी की मी श्री गुरुरायाचे चरण धरावे, सिद्ध मुनींना वंदन करावे, तसेच नामधारकालाही नमन करावे. हे गुरुनारायणा, हे विश्वंभरा दिनधारका, तूच गुरु व तूच शिष्य होऊन क्रीडा करतोस व खुणेने आपले अस्तित्व जाणवून देतोस. श्री गुरुदेव दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र संपूर्णम. ओम तत्सत. इतर अनेक ग्रंथांचा आधार अर्थात संदर्भ घेऊन श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन व मनन श्री राजलक्ष्मी पब्लिकेशनने श्री गुरुकृपेने भक्त भाविकांसाठी मांडण्याचा प्रयत्न या अध्यायात केलेला आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. द्वितीय अध्याय 52. ओम तत्सत. श्रीपाद श्री वल्लभ स्वामींची आरती. श्रीपाद श्री वल्लभ यतीवर भगवन गुरु कीर्ते, नाना नर सुर वर गण संस्तुत करुणामय मूर्ते, नित्यानंद समाधि समाहित मानस परिपूर्ते, मुनिजन मानस हंस परात्पर जय जय गुरुमूर्ते. श्रीपाद श्री वल्लभ यतीवर भगवन गुरु कीर्ते, नाना नर सुर वर गण संस्तुत करुणामय मूर्ते, सर्गस्थिति लय कारण शंकर परिपूर्ण स्फूर्ते, चरण युगे भूसुर गणपालक दारित आवर्ते, दुरित विनाशक कृष्ण तटमठ विहरण परिपूर्ते, कल्पतरु औदुंबर छाये निविशिष्टा पूर्ते. श्रीपाद श्री वल्लभ यतीवर भगवन गुरु कीर्ते, नाना नर सुर वर गण संस्तुत करुणामय मूर्ते, मामति कृपण मनाथं जीवय भुवन व्यावर्ते, करुणाकर मामुद्धर पतितं गुरुमाया गर्ते, त्वत्पद शेखर तीर्थ सद्गुरु तत्पद व्यावर्ते, भारतीनाथ यति प्रतिपालय भव भय पाशाते. श्रीपाद श्री वल्लभ यतीवर भगवन गुरु कीर्ते, नाना नर सुर वर गण संस्तुत करुणामय मूर्ते, नित्यानंद समाधि समाहित मानस परिपूर्ते, मुनिजन मानस हंस परात्पर जय जय गुरुमूर्ते, मुनिजन मानस हंस परात्पर जय जय गुरुमूर्ते. श्री गुरूंच्या चरित्राचा उल्लेख असलेली सरस्वती गंगाधरकृत नृसिंह सरस्वती दत्तांची आरती. कृष्णा पंच गंगा संगम निजस्थान,
चरित्र दाऊन केले गाणगापुरी गमन, तेथे भक्त श्रेष्ठ त्रिविक्रम यती जाण, विश्वरूपे तया दिदले दर्शन, जय देव जय देव जय सद्गुरु दत्ता, नृसिंह सरस्वती नामे जय विश्वंभरिता, जय देव जय देव। वंद्यासाठी वर्षे पुत्र निधान, मृत ब्राह्मण उठवेला तीर्थ शिंपून, वांज महिषी काढवे दुग्ध दोहून, अंत्यजाचे मुखी निगम संपूर्ण, जय देव जय सद्गुरु दत्ता, नृसिंह सरस्वती नामे जय विश्वंभरिता, जय देव जय देव। शुष्क काष्टी पल्लव दावुनी लवलाही, कुष्टी ब्राह्मण केला शुद्ध निजदेही, अभिनव लीला त्यांची वर्णू मी काही, म्लेंच राजा येऊनी वंदी तव पायी, जय देव जय सद्गुरु दत्ता, नृसिंह सरस्वती नामे जय विश्वंभरिता, जय देव जय देव। दीपावलीचे दिवशी भक्त येऊनी, आठही जण ठेविती मस्तक श्री चरणी, आठही ग्रामी भिक्षा केली ते दिनी, निमिष मात्र तंतुक नेला शिवस्थानी, जय देव जय सद्गुरु दत्ता, नृसिंह सरस्वती नामे जय विश्वंभरिता, जय देव जय देव। ऐसे चरित्र दावुनी जडमुड उद्धरिले, भक्त वत्सल ऐसे ब्रीद मिरविले, अगाध महिमा म्हणून वेद श्रुती बोले, गंगाधर तनया सदा वंदी पाऊले, जय देव जय सद्गुरु दत्ता, नृसिंह सरस्वती नामे जय विश्वंभरिता, जय देव। ओम श्री अक्कलकोट स्वामींची आरती। जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती वाळू चरणी ठेवून या माथा, आरती वाळू चरणी ठेवून या माथा, छेली खेडे ग्रामी तू अवतरलासे, जगत उद्धारासाठी राया तू फिरसे, भक्त वत्सल खरा तू एक होसे, म्हणून शरण आलो तुझिया चरणासी, जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती वाळू चरणी ठेवून या माता, त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार, त्याची काय वर्णू लीला पामर, शेषाधिक शिणले न लगे त्या पार, तेथे जडमुड कैसा करू मी विस्तार, जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती वाळू चरणी ठेवून या माता, देवादिदेव तू स्वामी राया, निर्जर मुनिजन ध्याती भावे तव पाया, तुझसी अर्पण केली आपुले ही काया, शरणागता तारी तू स्वामी राया, जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती वाळू चरणी ठेवून या माता,
अघटित लीला करुणी जडमुड उद्धरिले जडमुड उद्धरिले कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे चरण प्रसाद मोठा मज हे अनुभविले तुझ्या सुता न लगे चरण वेगळे जय देव जय श्री स्वामी समर्था जय श्री स्वामी समर्था आरती ओ वाळू चरणी ठेवून या माता ओम श्री गुरुदत्तांची आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती शब्द नय अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नय ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्यासी कैची कळेल ही मात पराई परतली तेथे कैचा हा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव दत्त येऊन उभा टाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव श्री दत्त गुरूंची दुर्मिळ आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळे तो प्रेमे आरती ब्रह्मा विष्णू शंकराचा असे अवतार श्री गुरुचा कराया उद्धार जगाचा जाहला बाळ अत्रि ऋषीचा धरिला वेश असे यतीचा मस्तकी मुकुट शोभे झटीचा कंठी रुद्राक्ष माळ धरुनी हातामध्ये आयुध बहुध धरुनी तेणे भक्तांच क्लेश हरुनी त्यासी करुणी नमन अघशमन होईल रिपुदमन गमन असे त्रैलोक्यावरती ओवाळी तो प्रेमे आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमे आरती गणगापुरी वस्ती जाची प्रीती औदुंबर छायेची भीमा अमर संगमाची भक्ती असे बहुत सुशिष्यांची वाट दावून या योगाची ठेव देतसे निज मुक्तीची काशी क्षेत्री स्नान करीतो करविरी भिक्षेला जातो माहुरी निद्रेला वरितो तरतरित छाटी झरझरित नेत्र गरगरित शोभतो त्रिशूळ जया हाती ओवाळी तो प्रेमे आरती श्री गुरुदत्त राजमूर्ती ओवाळी तो प्रेमे आरती अवधूत स्वामी सुखानंदा ओवाळी तो सौख्य कंदा
तारी हातास हृदय कंदा, सोडवी विषय मोह छंदा, आलो शरण अत्रिनंदा, दावी सद्गुरु ब्रह्मानंदा, चुकवी 84चा फेरा, घाले ती षड्रिपु मज घेरा, गांजिती पुत्र पौत्र दारा, वदवी भजन मुखी तव पूजन करीतसे, सुजन जयाचे बळवंता वरते, ओवाळी तो प्रेम आरती, श्री गुरु दत्त राजमूर्ती, ओवाळी तो प्रेम आरती. पुष्पांजली. पुष्पांजली तुम्हा अर्पितो दत्त गुरु सदया, तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया, तुलसी बेल आणि फुले सुवासिक नाना विधमाला, अर्पितसे बहुप्रेम भरे आम्ही श्री गुरु चरणाला, दीन दयाळा भक्तवत्सला श्री गुरु यतिराया, पुष्पयुक्त अक्षदा अर्पितो प्रेमे तव पायी, पुष्पांजली तुम्हा अर्पितो दत्त गुरु सदया, तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया, अत्रि ऋषी अनसुया सुता तुम्ही अवतरला कलिया, उद्धरण्याला भक्तजनांना हरुनी पाप भया, साधु संत ऋषी देवादि कहे नमिते तव पायी, धन्य मानिते ते आपुल्याला संशय मुळे नाही, पुष्पांजली तुम्हा अर्पितो दत्त गुरु सदया, तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया, किंचित सेवा भजन पूजन जे घडले या चरणी, गोड करून घ्या प्रेमे अमुचे भक्तांची करणी, दीन दयाळा आम्ही करे शरण तुम्हालो, भक्ती प्रेमे पुष्पांजली वाहण्याला सजलो, पुष्पांजली तुम्हा अर्पितो दत्त गुरु सदया, तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया, तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया, तव पदी वंदन करण्यास स्फूर्ती द्यावी या हृदया. करुणा त्रिपदी पद पहिले. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता, तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता, तू आप्त स्वजन भ्राता, सर्वथा तू चित्राता, भय करता तू भय हरता, दंड धरिता तू परिपाता, तुझ वाचून न तुझी वार्ता, तू आता आश्रयदाता. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवियाता, अपराधास्तव गुरुनाथा, जरी दंडा धरिसी यथार्था, तरी आम्ही गाऊन गाथा, तव चरणी नमवू माथा. तू तथापि दंडिसी देवा, कोणाचा मग करू धावा, सोडविता दुसरा तेव्हा,
कोण दत्ता आमात्राता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमविता तू न तसा होऊन कोपी दंडिता हि आम्ही पापी पुनरपि चुकता तथापि आम्हावरी न च संतापि गच्छता स्खलनं क्वापि असे मानुन न च हो कोपि निज कृपालेशा होई आम्हावरी तू भगवंता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमविता तव पदरी असता त्राता आडमार्गे पाऊल पडता सांभाळून मार्गावरते आणिता न दुजात्राता निज बिरुदा आणून चित्ता तू पतित पावन दत्ता वळे आता आम्हावरती करुणा घन तू गुरुनाथा शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमविता सहकुटुंब सहपरिवार दास आम्ही घरदार तव पदे अर्पुसार संसार हिता भार परिहरिसे करुणानिधे तू दीनानाथ सुबंधो आम्हा उधलेशन बाधो वासुदेव प्रार्थित दत्ता शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्त शमविता करुणात्रिपदी पद दुसरे श्री गुरुदत्ता जय भगवंता तू मन निष्ठुर न करी आता श्री गुरुदत्ता चोरे द्विजासे मारिता मनजे कळवळलेत कळवळ वाता श्री गुरुदत्ता पोट शुळाने द्विजताड पडता कळवळलेत कळवळ वाता श्री गुरुदत्ता द्विजसूत मरता कळवळले ते मन हो की उदासीन न कळे आता श्री गुरुदत्ता सतीपती मरता काकुळती येता वळले ते मन न वळले की आता श्री गुरुदत्ता श्री गुरुदत्ता त्याची निष्ठुरता कोमल चित्ता वळवी आता श्री गुरुदत्ता जय भगवंता तू मन निष्ठुर न करी आता जय गुरुदत्ता करुणात्रिपदी पद तिसरे जय करुणा घन निज जन जीवन अनसूयनंदन पाहि जनार्दन जय करुणा घन निज अपराधे उपराटी दृष्टे ओनि पोटी भयधरु पावन जय करुणा घन निज जन जीवन अनसूयनंदन पाहि जनार्दन जय करुणा घन तू करुणा कर करी आम्हावर
रुससी न किंकर वरद कृपा घन जय करुणा घन निज जन जीवन अनसूय नंदन पाहि जनार्दन जय करुणा घन वारी अपराध तू माय बाप तू माय बाप तू माय बाप तव मनी कोप लेशन वामन जय करुणा घन निज जन जीवन अनसूय नंदन पाहि जनार्दन जय करुणा घन बालकापराधांगणे जरी माता तरी कोण त्राता देईल जीवन जय करुणा घन निज जन जीवन अनसूय नंदन पाहि जनार्दन जय करुणा घन प्रार्थी वासुदेव पदी ठेवी भाव पदी ठेवी भाव पदी ठेवी भाव पदी देवटाव अत्रिनंदन जय करुणा घन निज जन जीवन अनसूय नंदन पाहि जनार्दन जय करुणा घन करुणा त्रिपदी पद चौथे सांगावे कवणा ठाया जावे कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्या परिमी राहावे कवणे येऊन कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे याहारी जेवावे व्यवहारी बोलावे संसारी घालून अंगीकारी प्रतिपाळी तो निर्धारी केला जो निज निश्चय स्वामी कोठे तो अवतारी यारानी माझी करुणावाणी काया कष्टील प्राणी ऐकून घेशील कानी देशील सौख्य निधानी संकट होऊन मूर्छित असता पाजिल कवणा पाणी त्यावेळा सत्पुरुषांचा मेळा पाहतसे निज डोळा लाविती भस्म कपाळा सांडी भय तू बाळा श्रीपाद श्री वल्लभ म्हणती अभय तुझा गोपाळा सांगावे कवणा ठाया जावे कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्या परिमी राहावे कवणे येऊन कुरुंदवाडी स्वामी ते मिळवावे सांगावे कवणा ठाया जावे कवणा ते स्मरावे कैसे काय करावे कवण्या परिमी राहावे प्रदक्षिणा धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे पदोपदी अपार झाल्या पुण्याच्या राशी सर्व ही तीर्थे घडली आमादि करुणिकाशी धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे मृदंग टाळ ढोल भक्त भावार्थे गाते नाम संकीर्तने ब्रह्मानंद नाचते धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची झाली त्वरा सुरवरा
विमान उतरायाचे. कोटी ब्रह्म हत्या हरिते करिता दंडवत, लोटांगण घालिता मोक्ष लोळे पायात. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे. गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासे, अनुभवते जाणते जय गुरु परदिसे रहिवासे. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे. प्रदक्षिणा प्रदक्षिणा करुणी देह भावे वाहिला, श्रीरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला. धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे. धन्य धन्य प्रदक्षिणा सद्गुरुरायाचे, झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाचे. मला अहिरे पाटील म्हणून संबोधणारे आणि कौटुंबिक सदस्य असल्याप्रमाणे आमच्या मित्रमंडळींची राहण्यापासून जेवणापर्यंत आत्मीयतेने उत्तम व्यवस्था ठेवणारे, तसेच श्री गुरूंची यथासांग पूजा करून आमची प्रार्थना श्री दत्तगुरूंपर्यंत मनोभावे पोहोचविणारे गाणगापुरातील आमचे नागेश गुरुजी यांचे मनपूर्वक धन्यवाद. श्री नृसिंह सरस्वती दत्तगुरू महाराजांचे पुजारी वेदमूर्ती श्री नागेश अच्युत भट पुजारी आणि त्यांचे 3 चिरंजीव प्रियंक, प्रसाद आणि किरण यांची नावे आणि त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक खाली दिल्याप्रमाणे. धन्यवाद.